गुड मॉर्निंग. आपण सनातनपंथीय अर्थशास्त्रज्ञाच्या रोजगार विषयक विचार समजून घेणार आहोत. चौथा युनिट आहे आउटपुट आणि एम्प्लॉयमेंट, उत्पादन आणि रोजगार. या बाबतीत आपण आज विचार करणार आहोत. उत्पादन म्हणजे साधनापासून प्रदान तयार करणे आणि या प्रक्रियेमध्ये रोजगार निर्माण होत असतो. तर एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची आणि रोजगाराची प्रक्रिया कशी होते त्या बाबतीत अर्थशास्त्रज्ञांनी आपापले विचार मांडलेले आहेत. रोजगार अर्थव्यवस्थेमधील कोणत्या घटकावर अवलंबून असतो आणि जर बेरोजगारी निर्माण झाली तर त्या संबंधी कोणत्या उपाययोजना कराव्या या बाबतीत अर्थशास्त्रज्ञामध्ये प्रामुख्याने दोन विचार प्रवाह दिसून येतात. त्याला आपण सनातनपंथीय रोजगार सिद्धांत, क्लासिकल थेरी ऑफ एम्प्लॉयमेंट आणि न्यू क्लासिकल नवसनातनवादी रोजगार विषयक विचार. प्रामुख्याने 1936 पर्यंत अर्थशास्त्रामध्ये जे विचार मांडले गेले त्याला आपण सनातनवादी विचार असे म्हणतो. सनातनवादी रोजगार विषयक सिद्धांतामध्ये आपल्याला जेबीसीचा बाजारविषयक नियम याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर 1936 मध्ये लॉर्ड केन्स यांनी आपला जगप्रसिद्ध ग्रंथ प्रसिद्ध केला, द जनरल थेरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. हा जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये त्यांनी सनातनवादी रोजगार विषयक विचारावर टीका करून नवीन विचार मांडला, उत्पादन आणि रोजगार विषयक. त्याला आपण नवसनातनवादी किंवा आधुनिक विचार असे म्हणतो. तर उत्पादन आणि रोजगाराचा अभ्यास करत असताना आपण सुरुवातीला अभिमतपंथीय, त्यालाच सनातनपंथी असं म्हणतात, त्याचा रोजगार विषयक विचार समजून घेऊ. क्लासिकल थेरी ऑफ एम्प्लॉयमेंट. सनातन, अभिमतपंथीय किंवा परंपरागतवादी जे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांनी अर्थव्यवस्थेतील रोजगाराकडे नेहमी पूर्ण रोजगाराच्या दृष्टिकोनातून पाहिल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजे त्यांच्या मते अर्थव्यवस्थेमध्ये सर्वसाधारणपणे दीर्घकाळामध्ये पूर्ण रोजगार अस्तित्वात असतो, नेहमी पूर्ण रोजगार असतो. अर्थात अर्थव्यवस्थेचं संतुलन, इक्विलिब्रियम ऑफ इकॉनॉमी अँड फुल एम्प्लॉयमेंट, पूर्ण रोजगार, हे समानार्थी असतात. म्हणजे जेव्हा एखादी अर्थव्यवस्था संतुलित असते तेव्हा त्या अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार हा असतोच असतो, असं सनातनपंथीयांचं मत आहे. अर्थात संतुलन काळामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये अपूर्ण रोजगार असू शकत नाही, किंवा दुसऱ्या शब्दात अपूर्ण रोजगाराच्या स्थितीत अर्थव्यवस्था संतुलित होऊ शकत नाही किंवा असू शकत नाही, असं सनातनपंथीयांचा विचार आहे. अर्थात सनातनपंथीयांना हे मान्य होतं की अल्प काळामध्ये किंवा काही ठराविक तत्कालीन कारणामुळे अर्थव्यवस्थेमध्ये बेकारी निर्माण होऊ शकते, परंतु ती बेकारी अनैच्छिक नसते तर स्वइच्छेने असते, असं सनातनपंथीयांचं मत आहे. अर्थात अनैच्छिक बेकारी ही अर्थव्यवस्थेमध्ये नसते, अर्थव्यवस्था संतुलित असते आणि अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार असतो. एखाद्या तत्कालिक कारणामुळे किंवा एखाद्या उद्योग संस्थेतील विशिष्ट घटनाक्रमामुळे त्या उद्योगात बेकारी निर्माण होऊ शकते, परंतु ती बेकारी एखाद्या उद्योग संस्थेतील विशिष्ट घटनाक्रमामुळे त्या उद्योगात बेकारी निर्माण होऊ शकते, परंतु ती बेकारी बाजारात मध्ये मागणी पुरवठ्याच्या संतुलनातून दीर्घकाळात आपोआप दूर होते, असं सनातनपंथीयांचं मत आहे. अर्थात हा विचार स्पष्ट करत असताना सनातनपंथीय अर्थशास्त्रज्ञांनी किंमत दृष्टिकोन, प्राइस अप्रोच मांडलेला आहे. किंमत दृष्टिकोनाच्या आधारे त्यांनी
अर्थव्यवस्थेचं संतुलन आणि पूर्ण रोजगाराची संकल्पना स्पष्ट केलेली आहे. अर्थात त्यावर टीका करताना किंमत दृष्टिकोन हा व्यष्टी आहे आणि तो समष्टीला लावता येईल का, लावता येणार नाही, या दृष्टिकोनातून त्यावर टीका झाली आणि नव्याने विचार मांडले गेले. परंतु तो पुढचा भाग आहे. आपल्याला किंमत दृष्टिकोनाच्या आधारे अभिमतपंथी अर्थशास्त्रज्ञांनी अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार कसा निर्माण होतो आणि अर्थव्यवस्थेचं संतुलन कसं असतं, हा विचार आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात अभिमतपंथीय परंपरागत सनातनवादी सिद्धांतामध्ये किंमत दृष्टिकोनाचा वापर करून अर्थव्यवस्थेचं संतुलन आणि पूर्ण रोजगाराची स्थिती स्पष्ट केलेली आहे. अर्थात सनातनपंथीयांच्या मते अर्थव्यवस्थेमध्ये अनैच्छिक बेकारी नसते, तत्कालिक कारणामुळे स्वेच्छेने बेकारी निर्माण होऊ शकते. एखाद्या उद्योग संस्थेतील विशिष्ट परिस्थितीमुळे बेरोजगारी निर्माण होऊ शकते, परंतु ती बेरोजगारी किंमत दृष्टिकोनाच्या आधारे बाजार यंत्रणेतून मागणी पुरवठ्याच्या समतोलातून आपोआप दुरुस्त होते, असं अभिमतपंथीयांचा विचार आहे. ओके, आवाज येतोय? हो सर. ओके. तर अभिमतपंथीयांचा रोजगार विषयक सिद्धांत समजून घेत असताना त्यांचा जो किंमत दृष्टिकोन आहे तो आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या मते एखाद्या उद्योगात अतिरिक्त उत्पादन झाले, ओव्हर प्रोडक्शन निर्माण झाले, तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेमध्ये स्टॉक माल साठे निर्माण होतात. ओव्हर प्रोडक्शनमुळे माल साठे निर्माण होतात आणि माल साठे निर्माण झाल्यानंतर हे माल साठे कमी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उत्पादनाची प्रक्रिया सक्षमपणे भक्कमपणे चालू शकणार नाही. त्यामुळं माल साठे कमी करणं हे उद्योजकापुढचं मोठं आव्हान असतं आणि यासाठी उद्योजकांनी किंवा उत्पादकांनी सनातनपंथीयांच्या मते वस्तूच्या किमती कमी करून माल साठा कमी करता येऊ शकतो. कारण वस्तूच्या किमती कमी केल्या तर अर्थव्यवस्थेमध्ये मागणी वाढेल आणि मागणी वाढल्यामुळे आपोआप माल साठे कमी होतील. आता प्रश्न असा आहे की वस्तूच्या किमतीवर त्या उद्योजकाचा नफा अवलंबून असतो. जेव्हा ते किमती कमी करतील तेव्हा त्यांचा नफ्यावर परिणाम होईल, म्हणून ते उद्योजक वस्तूच्या किमती कमी करून उत्पादनाची प्रक्रिया चालवतील का, या प्रश्नावर सनातनपंथीयांनी असं उत्तर दिलेलं आहे की वस्तूच्या किमती कमी करता येणं शक्य आहे. कारण त्यासाठी सनातनपंथीय उपाय सुचवतात की मजुरीचे दर कमी करावे. म्हणजे सनातनपंथीयांनी जो विचार मांडला त्या काळामध्ये उत्पादन खर्चाचा एक अतिशय महत्वाचा भाग म्हणून मजुरीचा दर, वेतन, मजुरी हे भाग त्या ठिकाणी महत्वाचे मानले जात होते. म्हणून ते म्हणतात की माल साठे जर कमी करायचे असतील तर वस्तूच्या किमती कमी होणं गरजेचं आहे. किमती कमी झाल्याशिवाय मागणी वाढणार नाही आणि मागणी वाढल्याशिवाय अर्थव्यवस्थेत निर्माण झालेले माल साठे, ओव्हर प्रोडक्शन, अतिरिक्त उत्पादन कमी होणार नाही. आणि यासाठी उपाय म्हणून ते म्हणतात, सनातनपंथीय म्हणतात की मजुरीचे दर कमी करावे. आता मजुरीचे दर कमी केल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष परिणाम असा होईल की उत्पादनाचा खर्च हा कमी होईल आणि उत्पादनाचा खर्च कमी झाल्यामुळे वस्तूच्या किमती कमी करता येणं शक्य आहे. म्हणून वस्तूच्या किमती कमी होतील उत्पादन खर्च कमी झाल्यामुळे. म्हणजे मजुरीचा दर कमी केल्यामुळे उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादन खर्च कमी झाल्यामुळे वस्तूच्या किमती कमी करता येणं शक्य होईल आणि याचा अंतिम परिणाम वस्तूच्या किमती कमी होतील. जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूच्या किमती कमी होतील तेव्हा वस्तूची मागणी वाढेल आणि याचा परिणाम असा होईल की जेव्हा मागणी वाढेल तेव्हा अतिरिक्त माल साठे संपुष्टात येतील आणि मागणी पुरवठा समान होईल. आणि जेव्हा मागणी पुरवठा समान होतो, मागणी बरोबर पुरवठा होतो, डिमांड इक्वल सप्लाय, ही परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा अर्थव्यवस्था ही संतुलित असते असं म्हटलं जातं. आणि या संतुलित अर्थव्यवस्थेच्या काळामध्ये आपोआप रोजगार निर्माण होईल असं सनातनपंथी अर्थशास्त्रज्ञांनी या ठिकाणी किंमत दृष्टिकोनाच्या आधारे स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूच्या किमती कमी करून
अर्थव्यवस्थेमध्ये संतुलन निर्माण करता येतं, मागणी पुरवठा समान करता येतो आणि वस्तूच्या किमती कमी करून रोजगार निर्माण करता येतो असा सांगणारा जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे अभिमतपंथीयांचा रोजगार विषयक सिद्धांत होय. अर्थात अभिमतपंथीयांचा रोजगार विषयक सिद्धांत हा किंमत दृष्टिकोनाच्या आधारे त्यांनी मांडलेला आहे. लक्षात आलं? येस सर. यस. तर अभिमतपंथीयांचा रोजगार विषयक सिद्धांत समजून घेत असताना त्यांनी जो किंमत दृष्टिकोन मांडलेला आहे की किंमत कमी करून अर्थव्यवस्थेमध्ये मागणी वाढवता येते. त्याचं कारण असं की किंमत कमी झाल्यावर मागणी का वाढते असा जेव्हा आपण प्रश्न निर्माण करतो तेव्हा त्याचं कारण असं आहे की अर्थव्यवस्थेमध्ये मजुरीचे दर कमी करून बेरोजगारी दूर करता येते, पूर्ण रोजगार निर्माण करता येतो. कारण मजुरीचे दर कमी केल्यामुळे वस्तूच्या किमती कमी होतात, परंतु वस्तूच्या किमती कमी झाल्यामुळे मागणी वाढते. त्याचं कारण असं आहे की वस्तूला किंमत असते आणि पैशाला मूल्य असते. वस्तूला किंमत असते आणि पैशाला मूल्य असते. जेव्हा वस्तूची किंमत बदलते तेव्हा पैशाचं मूल्य बदलते. कारण वस्तूच्या किमतीचा आणि पैशाच्या मूल्याचा अतिशय जवळचा असा संबंध आहे, त्यांच्यामध्ये को रिलेशन आहे. कारण आणि ते को रिलेशन निगेटिव्ह आहे. म्हणजे जेव्हा वस्तूच्या किमती वाढतात तेव्हा पैशाचं मूल्य कमी होतं आणि या उलट जेव्हा वस्तूच्या किमती वाढतात तेव्हा पैशाचं मूल्य कमी होतं. म्हणजे वस्तूच्या किमतीच्या विरुद्ध दिशेने पैशाच्या मूल्यात बदल होतो. मग सनातनपंथीयांनी किंमत दृष्टिकोनाच्या आधारे अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार निर्माण करता येतो असं जे स्पष्टीकरण केलेलं आहे आपल्या रोजगार विषयक सिद्धांतामध्ये. त्याचं कारण असं आहे की जेव्हा सनातनपंथी म्हणतात की वस्तूच्या किमती कमी केल्यामुळे मागणी वाढते, कारण त्यांना हे सांगायचं या ठिकाणी की वस्तूच्या किमती कमी केल्यामुळे पैशाचं मूल्य वाढतं. म्हणजे वस्तूच्या किमती जेव्हा कमी होतील तेव्हा आपल्या जवळ जे पैसे आहेत 100 रुपये, 200, 1000, 5000 त्या पैशाचं मूल्य आपोआप वाढतं. म्हणजे त्या पैशाच्या साह्याने आपल्या जवळ उपलब्ध असलेल्या पैशाच्या साह्याने पूर्वीपेक्षा आपल्याला अधिक वस्तू खरेदी करण्याची संधी त्या ठिकाणी निर्माण होते. म्हणजे जेव्हा वस्तूच्या किमती कमी होतात तेव्हा पैशाचं मूल्य वाढल्यामुळे आपल्या जवळच्या पैशाची खरेदी शक्ती, परचेसिंग पॉवर, क्रय शक्ती वाढते. आणि जेव्हा पैशाची क्रय शक्ती वाढते तेव्हा पूर्वी इतक्याच पैशाच्या साह्याने पूर्वीपेक्षा अधिक वस्तूंची खरेदी आपण म्हणजेच उपभोक्ते करू शकतात. आणि त्यामुळं जेव्हा वस्तूच्या किमती कमी होतात तेव्हा पैशाचं मूल्य वाढतं आणि वास्तविक संपत्ती जी आहे तिचं मूल्य वाढतं, वास्तविक मूल्य वाढतं, रिअल व्हॅल्यू मध्ये वाढ होते. आणि जेव्हा वास्तविक मूल्य वाढतं तेव्हा अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये जी लोकांची सीमांत उपभोग प्रवृत्ती असते आणि सीमांत बचत प्रवृत्ती असते त्यावर परिणाम होतो. म्हणजे जेव्हा वस्तूच्या किमती कमी होतात तेव्हा लोक बचत करण्याऐवजी उपभोग घेतात. म्हणजे जी वस्तू आपल्याला 100 रुपयाला मिळत होती बाजारात ती वस्तू जर 10 रुपयाला मिळू लागली तर आपण आपल्या जवळचे पैसे बचत न करता ते 10 रुपयाच्या साहाय्याने पटकन ती वस्तू आपण खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे किंमत घटीच्या काळामध्ये उपभोक्त्यांची सीमांत उपभोग प्रवृत्ती मजबूत होते. MPC, नॉट MPSC. MPC म्हणजे काय? मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम, सीमांत उपभोग प्रवृत्ती. आणि MPS म्हणजे मार्जिनल प्रोपेन्सिटी टू सेव्हिंग, सीमांत बचत प्रवृत्ती. सीमांत उपभोग प्रवृत्ती आणि सीमांत बचत प्रवृत्ती ही याचा जर आपण विचार केला तर जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूच्या किमती कमी होतात तेव्हा पैशाचं मूल्य वाढतं आणि जेव्हा पैशाचं मूल्य वाढतं तेव्हा
लोकांची सीमांत उपभोग प्रवृत्ती मजबूत होते, लोक उपभोगाकडे वळतात, बचत कमी करतात. याउलट जेव्हा वस्तूच्या किमती वाढतात, म्हणजे 10 रुपयाची वस्तू आपल्याला 100 रुपयाला मिळू लागली, तर आपण ती वस्तू खरेदी करत नाही, आपण त्या वस्तूचा उपभोग टाळतो, की नंतर भविष्यात जेव्हा वस्तूच्या किमती कमी होतील तेव्हा त्या वस्तूचा आपण उपभोग घेऊ, अशी उपभोक्त्यांची मानसिकता त्या ठिकाणी निर्माण होते. आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती अर्थशास्त्रज्ञांच्या मते जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा पैशाचं मूल्य वाढतं आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती वाढते. अर्थात अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा सीमांत उपभोग प्रवृत्ती वाढते, एमपीसी इन्क्रीज इन एमपीसी, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये ऍग्रीगेट डिमांड एकूण मागणी एडी मध्ये वाढ होते. म्हणजे इन्क्रीज इन एमपीसी ॲज इन्क्रीज इन एडी ॲज इन्क्रीज इन ई. जेव्हा सीमांत उपभोग प्रवृत्ती वाढते तेव्हा एकूण मागणी वाढते, आणि जेव्हा एकूण मागणी वाढते तेव्हा एकूण रोजगार देखील वाढतो, आणि जेव्हा रोजगार वाढतो तेव्हा बेरोजगारी कमी होते आणि अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार निर्माण होतो. म्हणजे सनातनपंथी अर्थशास्त्रज्ञांच्या मते अर्थव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी जर वस्तूच्या किमती कमी केल्या, मजुरीचे दर कमी करून वस्तूच्या किमती कमी केल्या, तर अर्थव्यवस्थेमध्ये मागणी वाढते आणि मागणी वाढून त्या ठिकाणी रोजगार निर्माण होतो आणि बेरोजगारी कमी होते, अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार निर्माण होतो. ओके, समजलं? काही प्रश्न आहे की नाही सर. तर हा दृष्टिकोन आपण समजून घेतला की अर्थव्यवस्थेमध्ये मजुरीचा दर कमी करून अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूच्या किमती कमी करता येतात. वस्तूच्या किमती कमी करून पैशाचं मूल्य वाढतं, पैशाचं मूल्य वाढल्यामुळे लोकांची सीमांत उपभोग प्रवृत्ती वाढते, सीमांत बचत प्रवृत्ती कमी होते. जेव्हा लोकांची सीमांत उपभोग प्रवृत्ती वाढते तेव्हा त्या ठिकाणी लोकांची मागणी वाढते, आणि मागणी वाढल्यामुळे सर्वच लोकांची मागणी वाढल्यामुळे एकूण अर्थव्यवस्थेमध्ये ऍग्रीगेट डिमांड एकूण मागणी एडी मध्ये वाढ होते, आणि जेव्हा एकूण मागणी वाढते तेव्हा मालसाठे संपुष्टात येतात आणि नव्याने माल निर्माण करण्यासाठी, उत्पादन करण्यासाठी उद्योजक पुढे येतात, त्यासाठी नवीन रोजगार निर्माण होतो आणि बेरोजगारी कमी होते. हा दृष्टिकोन आपल्याला सनातन पंथीयांनी स्पष्ट केलेला आहे. परंतु ह्या दृष्टिकोनामध्ये एक मोठी एक अडचण अशी आहे की हा सगळा विचार त्यांनी किंमत दृष्टिकोन प्राइस अप्रोचच्या आधारे मांडला, आणि मुळात किंमत दृष्टिकोन हा संपूर्ण अर्थव्यवस्थेला लागू करता येईल का, तर त्याचं उत्तर आधुनिक काळामध्ये नकारार्थी आहे. की किंमत दृष्टिकोनाच्या आधारे एखाद्या उद्योग संस्थेमध्ये, एखाद्या उद्योगाच्या क्षेत्रामध्ये, एखाद्या मजुरापुरता, एखाद्या उपभोक्त्यापुरता किंमत दृष्टिकोन हा ओके आहे, बरोबर आहे. परंतु जेव्हा किंमत दृष्टिकोनाच्या आधारे आपण संपूर्ण अर्थव्यवस्थेचं विश्लेषण करू लागतो तेव्हा ते चुकण्याची दाट शक्यता आहे. कारण किंमत दृष्टिकोन हा समष्टीला लागू पडू शकत नाही. हा मुळात प्राइस अप्रोच हा व्यष्टी दृष्टिकोन आहे, मायक्रो इकॉनॉमिक्सचा तो दृष्टिकोन आहे. मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये प्राइस अप्रोचच्या आधारे विश्लेषण करता येत नाही. कारण प्रश्न असा आहे की सनातनपंथी म्हणतात की मजुरीचा दर कमी करून किमती कमी करता येईल, परंतु हा जर समष्टीला लावला, आपण संपूर्ण अर्थव्यवस्थेला साठी जर हा किंमत दृष्टिकोनाच्या आधारे आपण जर उपाययोजना केली तर काय होईल, सगळ्या अर्थव्यवस्थेमधील मजुरीचे दर जर कमी केले तर प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीचं उत्पन्न काय होईल, कमी होईल. आणि जेव्हा सगळ्या लोकांचं उत्पन्न कमी होईल तेव्हा त्याचा परिणाम असा आहे की आपल्याला माहिती आहे की मागणीवर जसा किमतीचा परिणाम होतो तसाच उत्पन्नाचा देखील परिणाम होत असतो. म्हणून किंमत कमी केल्यामुळे किंवा किंमत कमी करण्यासाठी सनातनपंथी अर्थशास्त्रज्ञ जो उपाय सुचवतात की मजुरीचे दर कमी करावेत, परंतु एखाद्या उद्योगापुरते, एखाद्या क्षेत्रापुरत्या, एखाद्या विशिष्ट ठराविक छोट्या घटकापुरता किंमत दृष्टिकोन वापरला तर
त्याचा फारसा परिणाम होणार नाही, कदाचित अनुकूल परिणाम देखील होऊ शकतो. परंतु संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी जर हा किंमत दृष्टिकोन वापरला तर एकाच वेळेस संपूर्ण भारतातील काम करणाऱ्या लोकांचं उत्पन्न कमी केलं तर त्याचा विपरीत परिणाम असा होईल की अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी कमी होऊ शकते. समजा सगळ्या काम करणारे जे लोक आहेत, शासकीय काम करणारे, शासनाच्या नोकरीमध्ये, गैर शासकीय नोकरीमध्ये, खाजगी नोकरीमध्ये, सगळ्यांच्या पगारी 50% एकाच वेळेस कमी केल्या, टोटल A to Z पुऱ्या भारतातल्या लोकांच्या, तर काय होईल? सर्व कामगारांच्या उत्पन्नामध्ये 50% घट होईल आणि 50% घट झाली की त्यांचं बाजारात जाणं 50-60% कमी होईल, मागणी कमी होईल आणि एकूण ऍग्रीगेट डिमांड, भारताची ऍग्रीगेट डिमांड त्यामुळे प्रचंड प्रमाणात कमी होऊ शकते आणि मागणी कमी झाल्यामुळे मंदी सुद्धा निर्माण होऊ शकते. म्हणून त्या ठिकाणी एकाच वेळेस किंमत दृष्टिकोनाच्या आधारे आपण मजुरीचे दर कमी करून किंमत कमी करू शकत नाही, कारण त्या ठिकाणी उत्पन्नाचा विचार करणं देखील गरजेचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी उत्पन्न कमी होणार नाही, इन्कम लेवल विशिष्ट पातळीच्या खाली जाणार नाही प्रत्येक व्यक्तीची, याचा विचार त्या ठिकाणी करावा लागतो. म्हणजे जर उत्पन्न इन्कम लेवल कमी झालं तर ऍग्रीगेट डिमांड कमी होऊ शकते आणि ऍग्रीगेट डिमांड कमी झाली तर माल साठे, अतिरिक्त उत्पादन होऊ शकतं, बाजारात कोणी जाणार नाही, ओव्हर प्रोडक्शनची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि अतिरिक्त उत्पादनाच्या काळामध्ये वस्तूच्या किमती जरी कमी झाल्या तरी लोकांकडे पैसा नसल्यामुळे लोक बाजारात जाणार नाही आणि लोकांची मागणी कमी झाल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये मंदी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि मंदी सदृश्य परिस्थितीचं रूपांतर पुढं मंदीत सुद्धा होऊ शकतं आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात अर्थव्यवस्थेचं नुकसान होऊ शकतं. मजुरीचे दर घटल्यामुळे ओव्हर प्रोडक्शन होऊन मजूर जे रोजगार, जे लोकांना काम आहे ते काम सुद्धा जाऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी समष्टीचा विचार आपण किंमत दृष्टिकोनाच्या आधारे करू शकत नाही, असा हा विचार आहे. ओके, समजलं का? हो सर.